मागच्या वेळी दामोदरपंत चापेकरांवर रवींद्र पोखरकर यांनी एक व्हिडिओ बनवला होता. दामोदरपंतांच्या आत्मचरित्रातले काही उतारे वाचून त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की दामोदरपंतांचा लढा हा केवळ धर्मासाठी आणि त्यांच्या जातीसाठी होता. दामोदरपंतांनी आपण देशभक्त आहोत आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतोय असं कुठेही नमूद केलेलं नाहीये. तसा कागद उपलब्ध नाहीये, पण तो कागद आता मिळालेला आहे. तो मी आपल्याला वाचून दाखवतो. मित्र हो, माझ्या सत्सक बुद्धीला वाटते की मी आत्मचरित्र लिहावे. इथे माझ्या मित्रांना मी असे करणे योग्य आहे की नाही हे सांगणे आवश्यक आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता त्या गोष्टीचा स्पष्ट शब्दात उल्लेख करणे श्रेयस्कर होणार नाही. म्हणूनच मी फक्त इतकेच सांगून थांबतो की तुमचा मित्र जो मी तो काही दिवसांनी एका मोठ्या कृत्याला हात घालणार आहे आणि त्यापूर्वी आणि नंतर मला सर्व सुखाचा त्याग करावा लागणार आहे आणि नाना प्रकारच्या हाल अपेष्टा भोगाव्या लागणार आहेत. यज्ञकर्मातल्या वळीप्रमाणे मी ज्या अग्निकुंडात उडी टाकणार आहे त्यात कदाचित मी जळून जाईन. प्रल्हादाप्रमाणे मला सर्व ईश्वर संकटातून सोडवेल आणि कीर्ती देईल. आपल्या देशप्रेमाचा अभिमानपूर्वक उल्लेख करून ते चित्तथरारक भाषेत शेवटी लिहितात, माझे स्वदेश प्रेम अविचलित आहे. दुसऱ्या शब्दात म्हणजे ते चिरंतन आहे. मी पूर्ण देशभक्त आहे. मी स्वदेशासाठी सर्व सुखाचा त्याग करून आपले प्राणही देईन. आनंद आणि दुःखाने भरलेले माझ्यासारख्या माणसाचे आयुष्य लोकांना कदाचित थोडं तरी मनोवेधक वाटेल. दुसरे म्हणजे लोकांनी वाचलं तर माझ्या मागून जे देशबंधू येतील ते मी ज्या चुका केल्या असतील त्या टाळण्याची दक्षता घेतील. असं म्हणून या आत्मवृत्ताच्या शेवटी दामोदरपंत चापेकरांनी आपल्या देशबांधवांचा निरोप घेतला आणि खाली आपला देश हितेच्छू दामोदर हरी चापेकर देशभक्त अशा शब्दामध्ये स्वाक्षरी केली. नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. आज दामोदरपंतांचं आत्मचरित्र फारसं उपलब्ध नाही आहे. PDF वर सुद्धा कुठे ते मिळत नाही. जे आहे ते अपूर्ण स्वरूपात आहे. 1 ऑक्टोबर 1897 रोजी पोलिसांनी त्यांचा आत्मचरित्र आणि त्याच्याशी संबंधित 6-7 पाने जप्त केली होती. याचा अर्थ दामोदरपंतांचं आत्मचरित्र तेव्हा पूर्ण झालेलं नव्हतं. आज आपल्याला जे आत्मचरित्र वाचायला मिळतं ते तसंच अपूर्ण आहे. पोलिसांनी त्यांचा आत्मवृत्त आणि त्याची कागदपत्र जप्त केली होती. आत्ता जो मी कागद आपल्याला वाचून दाखवला तो त्यांच्या आत्मचरित्राचा भाग होता. इथं आपण देशभक्त आहोत अशी लेखी स्वीकारोक्ती दामोदरपंतांनी दिली आहे. त्यामुळे संशयाला कुठेही जागा राहत नाही. जो कागद मी आपल्याला वाचून दाखवला तो त्या आत्मचरित्रामध्ये समाविष्ट करता आला नाही, म्हणून तो आपल्याला आज बघायला मिळत नाही. इतकंच. हा कागद जरी वाचायला मिळाला नसला तरी सुद्धा या आत्मचरित्राच्या सुरुवातीला ब्रिटिश आपले कट्टे शत्रू आहेत, म्हणजे कट्टर शत्रू आहेत असं दामोदरपंतांनी लिहिलेलं आहे. यावरूनच दामोदरपंत देशभक्त असल्याची प्रचिती आपण सर्वांना येते. अशा प्रकारचे नरेटिव्ह निव्वळ दामोदरपंत चापेकरांना किंवा चापेकर बंधूंना बदनाम करण्यासाठी रचली जात आहेत असं मला सुरुवातीला वाटत होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चापेकर बंधूंपासून सशस्त्र क्रांतीची प्रेरणा घेतली होती. चापेकर बंधू त्यांचे आदर्श होते. त्यांच्या आदर्शांवर आघात करायचा म्हणून असे काहीतरी नरेटिव्ह चालवले जातात असं मी सुरुवातीला समजत होतो. थोडासा शोध घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं, परुळेकर, पोखरकर आणि संबंधित पुरोगामी डावे यांना आपल्या आयडिओलॉजिकल बापांची लाज वाटत आहे. आयडिओलॉजिकल बाप ही काही संकल्पना माझी नाही आणि कुठल्याही हिंदुत्ववाद्याची नाही आहे. तर याचे जनक आहेत प्रख्यात न्यायमूर्ती प्रसन्नशास्त्री जोशीबुवा, ज्यांनी लक्षस्थ माझ्यासारखं प्रसिद्ध न्यायालय चालवलेलं होतं. या सर्व पुरोगामी डावे यांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्या आयडिओलॉजिकल बापांचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये खारीचा सुद्धा वाटा नाहीये. वेलिणकर, पटवर्धन, कुलकर्णी, थोरात हे 19व्या शतकातील पुरोगामी डावे यांचे आयडिओलॉजिकल बाप. यांनी चापेकर बंधूंकडनं कुत्र्यासारखा मार खाल्लेला होता. बहुधा त्याचाच राग असावा. म्हणूनच परुळेकर, पोखरकर असे भामटे चापेकरांच्या लिखाणाचा विपर्यास करून त्यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करत आहेत. 19व्या शतकामध्ये पुरोगामांच्या या आयडिओलॉजिकल बापांना ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याची संधी होती. ती ब्राह्मण द्वेषामुळे त्यांनी दवडली, कारण ब्राह्मण ब्रिटिशांना आपले शत्रू मानत होते.
ब्राह्मण ब्रिटिशांना शत्रू मानत होते म्हणून सुधारकांनी त्यांच्याशी मैत्री करायचं धोरण स्वीकारलं. देशाचे शत्रू त्यांना आपले मित्र वाटू लागले होते. आता ज्याप्रमाणे पोखरकरांनी चापेकरांच्या आत्मचरित्रातले उतारे वाचून दाखवलेत, त्याचप्रमाणे मी सुद्धा यांच्या आयडिओलॉजिकल बापाने लिहिलेले उतारे आपल्याला वाचून दाखवणार आहे. तर मग तुम्ही लहानपणी दांडपट्ट्याची आणि गोळी निशाण मारण्याची कसरत कशाकरिता करत होता? आपल्या दयाळू इंग्रज सरकारास पालथे घालण्याकरता. परंतु तुम्ही असली दुष्ट मसलत कुठून शिकला? 4 सुधारल्या भट विद्वानांपासून. याचे कारण असे देतात की आपल्यातील बहुतेक जातीचे लोक आपल्या अनादिसिद्धी धर्माविषयी अज्ञानी असल्यामुळे आपल्या सर्व लोकातील एकी नाहीशी झाली व त्यांच्या योगाने आपल्यामध्ये असे नाना प्रकारचे जातीभेद होऊन आपली अशी फुटाफूट झाल्यामुळे इंग्रजांच्या हाती आपले राज्य लागले व ते आता आपल्या अज्ञानी धर्मबोळ्या लोकातील बहुतेक लोकांचा देशाभिमान नाहीसा व्हावा म्हणून ते आपल्या मतलबी धर्माचा आधार त्यास दाखवून त्यास आपले गुरुबंधू करीत आहेत. यास्तव आपण सर्व जातीच्या लोकांची एकी झाल्याशिवाय या लोकास आपल्या देशातून एकदम हाकलून देण्याची सिद्धता आपल्यास ताकदी येणार नाही आणि तसे केल्याशिवाय आपण सर्व लोकास आपल्या अनादिसिद्धी धर्मात थोडासा फेरफार करून आपली सर्वांची चांगली एकी केल्याशिवाय आपल्यास. सुधारक मंडळी काय म्हणतात की लबाड ब्राह्मणांच्या नादी लागून आम्ही ब्रिटिशांचं सरकार उलथवायला चाललो होतो, म्हणजे मायबाप ब्रिटिशांचं सरकार आम्ही उधळून लावायला चाललो होतो असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तर दुसरं एक लिखाण मी आपल्याला वाचून दाखवतो. इंग्रज माऊली या नावानं लिहिलेली आहे. पेशवाई गेली, इंग्रज माऊली आली, निराशेचा गर्द अंधार, नरक स्वर्गाचे भय अनिवार, न्यूनगंडाचे मनी विचार, अशा या काळी इंग्रज माऊली आली. दूर फेकुनी रूढी द्यारे, परंपरेची मोडूनी दारे, लिहिणे वाचणे शिकून घ्या रे, छान वेळ आली, इंग्रज माऊली आली. भटधर्मांच्या क्लुप्त्या नाना अज्ञानामुळे शूद्रजनांना पिळती छळती बहुतयाना, पेशवाई मेली, इंग्रज माऊली आली. भटशाहीचे राज्य जळाले, शहाणे इंग्रज विजयी झाले, शूद्रजनांना हित ते ठरले, मनुस्मृती मेली, इंग्रज माऊली आली. शूद्रजनांना ज्ञान सावली, अतिशूद्रांची पालनवाली, इंग्रज सत्ता सुखकर झाली, भयानकता गेली, इंग्रज माऊली आली. फेसबुकवर एक दीड शाणा माझ्याशी असाच वाद घालत होता. तो म्हणत होता की हे सुधारक इथल्या शोषित आणि वंचितांसाठी लढत होते. हे एक वेळ आपण मान्य करून चालू, म्हणजे नाकारण्याचं काही कारण नाही. इथले सुधारक जे होते ते शोषित आणि वंचितांच्या स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या मुक्तीसाठी लढत होते. पण माझा प्रश्न असा आहे की हे ब्रिटिशांकडं शोषितांचे, वंचितांचे मुक्तीदाता किंवा त्यांच्या स्वातंत्र्याचे कैवारी म्हणून बघत होते. मग तेच ब्रिटिश संपूर्ण भारताला गुलामीमध्ये का डोकवू पाहत होते? एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. ब्रिटिशांचे हॉटेल, क्लब आणि थिएटरवर एक पाटी लागलेली असायची, भारतीयांना आणि कुत्र्यांना प्रवेश नाही. यावर एकाही सुधारकानं टीका का केली नाही? आता भारतीयांना आणि इथल्या शोषित आणि वंचितांना ब्रिटिशांचं वेगळं समजत होते का? हाही प्रश्न महत्वाचा आहे. चापेकर बंधू अनंत कानेरे हे पोखरकर, पुरवळेकर ह्यांच्या लेखी देशभक्त नसतात. याचं कारण त्यांची विचारसरणी आणि जात, प्रामुख्यानं जातच म्हणायला पाहिजे. चापेकर बंधू, अनंत कानेरे, शिवराम हरी राजगुरू, वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, चंद्रशेखर आझाद, मदनलाल धिंगरा, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा अशा क्रांतिकारकांवर इस्लामी फटाके आणि ब्राह्मणी स्फोटके अशा बिग्रेडी पुस्तकामध्ये विष ओकलेलं आहे, गरळ ओकलेलं आहे, त्यांना मारेकरी असं म्हटलेलं आहे. आता हे लोक जर क्रांतिकारक नसतील तर क्रांतिकारक देशभक्त कुणाला म्हणायचं? पुरोगामी डावे यांची देशभक्तीची व्याख्या काय आहे? त्यांच्या देशभक्तीचे मापदंड काय? सगळ्यात अगोदर या डाव्या विचारसरणीमध्ये देश, राष्ट्र, संकल्पना येतात का? हाच मोठा संशोधनाचा विषय, तो आपण तपासून बघितला पाहिजे. क्रांतिकारक आणि सनातनी यांची ब्रिटिशांविषयीची असलेली भूमिका स्पष्ट होती. ते दोघं सुद्धा ब्रिटिशांना आपले शत्रू मानत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की ब्रिटिशांना आपण देशातून हद्दपार केलं पाहिजे, त्यांना इथनं हाकलवून लावलं पाहिजे. सुधारकांची भूमिका ह्याच्या बरोबर उलट होती. त्यांनी ब्रिटिशांना कधी आपले शत्रू मानलं नाही, व शत्रू मानणं तर लांबच, त्यांच्या अमानवीय धोरणांवर सुद्धा त्यांनी कधीही टीका केलेली नव्हती. तात्पर्य काय आहे तर तुम्ही जर एखाद्याच्या लिखाणाचा विपर्यास केला तर तुमच्या सुद्धा लिखाणाचा पंचनामा होऊ शकतो. दामोदर पंतांचं लिखाण जसं तुम्ही वाचून दाखवलं तसंच मी सुधारकांचं लिखाण सुद्धा वाचून दाखवलेलं आहे. आता ह्याच्यातून मला स्वतःचे काही अर्थ लावायचे नाहीत. जो काय अर्थ निष्कर्ष काढायचा आहे तो काढण्याची आपल्याला पूर्ण मोकळीक आहे. मला माझ्या मनाचं काही सांगायचं नाही आहे. जे तेव्हा
ज्याप्रमाणे दामोदर पंतांनी आपलं आत्मचरित्र किंवा अन्य काही लिखाण केलं होतं, तसंच मी सुधारकांचं लिखाणसुद्धा आपल्यासमोर मांडून ठेवलेलं आहे. असे 2-3 मुद्दे आहेत ज्याच्यावर आपल्याला पुढं बोलता येईल स्वतंत्रपणे. पण एक समाधानकारक बाब अशी आहे, की आज सोशल मीडियामुळं पुरोगामींच्या पूर्वजांनी जे लिखाण करून ठेवलेलं आहे, त्याचे रेफरन्स मटेरियल आज सहजरित्या उपलब्ध होतात. आणि गंमत म्हणजे त्यामध्ये विपर्यास करण्यासारखं काहीच नसतं. ही खूप आनंदाची बाब आहे असं मला वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आता मी इथंच थांबतो. तुम्ही पाहत राहा इतिहासाची सुवर्ण पाने. धन्यवाद. नमस्कार.